दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा अधिकच वाढत चालला असल्याने जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पाणी टंचाईची समस्या अधिकच गंभीर बनलेली आहे। जिल्हा प्रशासनाकडून 32 गावं आणि 27 वाड्यांना टँकरचा पाणी पुरवठा सुरू आहे। आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यात पाणी टंचाईची सर्वाधिक दाहकता खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणावरून बदनापूर तालुक्यातले अनेक गावचे जे पिण्याच्या पाण्याचे टँकर आहेत ते भरून जात असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढल्याने छोट्या मोठ्या तलावातील पाणी पातळी कमी झाल्याने पाणी टंचाईची समस्या अधिकच गंभीर बनत चाललेली आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास 94,368 नागरिकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे। जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेऊन या नागरिकांची तहान देखील भागवण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे गेल्या 10 दिवसापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये 38 टँकरद्वारे 76 खेपा सुरू होत्या। मात्र हीच संख्या आता 58 टँकरवर गेली असून 108 खेपा सद्यस्थितीला सुरू आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची गंभीर समस्या जी आहे ती उद्भवलेली आहे आणि एकट्या बदनापूर तालुक्यामध्ये 38 टँकरद्वारे 49 खेपा सद्यस्थितीला सुरू आहे। आपण जर पाहिलं तर हेच चित्र जर पुढचे 10 दिवस राहिलं तर याच टँकरच्या संख्येमध्ये अजून सुद्धा मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।